निर्गमनचे पुस्तक 8व अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 32 वचन लिहून आहे आणि या अध्यायामध्ये प्रमुख 3 विपत्ती आहे. या विपत्तीला देवानं मिस्र देशावर पाठवले. वास्तवमध्ये मिस्र देशावर तर देवानं 10 विपत्ती पाठवले. या 3 विपत्तीमध्ये बेडूक, उवा आणि गोमाशा या 3 विपत्तीला देवानं मिस्र देशावर तर पाठवले. समोरच्या 15 वचनमध्ये देवानं बेडूकची विपत्ती मिस्र देशामध्ये पाठवले. हाच विषय मोशेनं फारोला सांगितले, पण फारोनं लक्ष नाही दिले. देवानं बेडूकच्या द्वारा त्या देशाला त्रास दिले. फारोचे मन कठीण झाले, पण त्यानं आपले मन नाही परिवर्तित केले. 16 वचनपासून ते 20 वचनपर्यंत देवानं मोशेला सांगितले का काठीनं धूळवरत मार आणि ते उवा होतील. आणि देवानं मोशेच्या द्वारा अहरोनला करायला लावले. या रीतीनं देवानं मिस्र देशाला उव्हाच्या द्वारा त्रास दिले. त्या लोकांना म्हटले का आम्ही आता देवाचे ऐकीन, पण ते लोक नंतर नाही ऐकले. 21 वचनपासून ते 32 वचनपर्यंत देवानं म्हटले का मी या देशावरत गोमाशा पाठवीन. आणि देवानं त्या देशावरत गोमाशा पाठवले आणि त्या देशातल्या लोकांना त्रास दिले. परमेश्वर देवानं सर्व इतर देशाला सोडून फक्त मिस्र देशावरतच हे विपत्ती पाठवले. इस्रायली ज्या देवाची सेवा करून राहिले होते ते यहोवा परमेश्वर होते, म्हणून त्या देशामध्ये त्या प्रांतामध्ये गोमाशा नाही गेले. या विपत्तीच्या द्वारा मिस्र देशातले लोक यहोवाच देव आहे हे समजासाठी देवानं या विपत्तीला त्या देशावर तर टाकले. या अध्यायाला तुम्ही बघले तर देवानं 3 विपत्तीला टाकले. आता आपण पहिल्या वचनपासून ध्यान देऊ. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांना माझी उपासना करावी म्हणून त्यास जाऊ दे. तू त्यास जाऊ देणार नाहीस तर पहा, मी बेडकांनी तुझ्या अवैध देशाला पिडीन. नील नदीत बेडकांच्या सुळसुटाट होईल आणि तुझ्या मंदिरात, तुझ्या शयगृहात, तुझ्या अंतुरण्यावर, तुझ्या चाकरवण्यावर, घरात, तुझ्या प्रजांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि कतवाटीत बेडूकांचे बेडूक होतील. तुझ्या वा तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगावर बेडूक चढतील. 7 दिवसाच्या विपत्तीच्या नंतर नील नदीमध्ये चे पाणी रक्त झाले आणि हे मोशे आणि अहरोननं केले असे म्हटले. 8व अध्यायाचे प्रारंभच्या अगोदर यहोवानं पाणीला मारले आणि ते रक्त झाले असे आपण बघितले होते. देव आणि मनुष्य दोघे मिळून इथे काम करत आहे आणि देवाच्या कार्यामध्ये हमेशा मनुष्य आणि देव मिळूनच काम करतो. आणि हे फार मोठी गोष्टी आहे. प्रारंभापासून शेवटीपर्यंत
देव मनुष्याला आपल्या सोबत काम करायचे सौभाग्य देऊन राहिले. देव मोशे आणि अहरोनला पाठवल्यानंतर आणि भौतिक रीतीनं मोशे आणि अहरोन देवाला प्रतिनिधित्व झाले, तर अजून एक सत्य आपल्याला कळले पाहिजे. देवानं मोशे आणि अहरोनला अधिकार पूर्णपणाने नाही दिले. देवानं अधिकार आपल्याजवळ ठेवले आणि त्याचा उपयोग अहरोन आणि मोशेच्या द्वारा केले. त्या लोकांना देवानं आपले प्रतिनिधित्व ठरवले, बोलणारे ठरवले, समाचार देणारे ठरवले. त्या लोकांना व्यक्तिगत रीतीनं काहीच देण्यात नाही आले. मोशेकडं सामर्थ्य नाही आणि मोशे उपयोग करत असलेले काठीमध्ये पण सामर्थ्य नाही. मोशेला पाठवणाऱ्या देवामध्ये सामर्थ्य आहे. क्रिया करत असणारा व्यक्तीमध्ये उभा आहे, त्याच्यामध्ये शक्ती नाही. यासाठी देवच प्रधान आहे प्रत्येक विपत्तीच्या मागे आणि प्रत्येक अद्भुत कार्याचे मागे. मनुष्य देवासाठी प्रतिनिधित्व होऊन उभे आहे इतकंच. हे फक्त त्याच काळामध्ये नाही, पण आपल्या काळामध्येच आहे. आपण त्याच्या शुभवर्त सांगत असताना फक्त आपण उभे होऊन सांगून राहिलो. शुभवर्तमान सांगवणारा देवच आहे आणि ऐकणारा व्यक्तीमध्ये कार्य करणारा देवच आहे. अल्टिमेट कार्य करणारा तोच पवित्र परमेश्वर देव आहे. मग मनुष्य कशाला? देव मनुष्याला निवडून त्याचे प्रतिनिधित्व करून त्याला उभे करून राहिले. देवाच्या अद्भुत कार्यामध्ये मानवाचे पात्र त्याच्यामध्ये भाग घ्यासाठी देव आपल्याला अनुमती देऊन राहिले. कशासाठी? त्याच्यावर विश्वास करणारा व्यक्ती, त्यानं निवड केलेला व्यक्ती, त्यानं बोलावलेली व्यक्ती, त्याची महिमा करणारा व्यक्तीचा आदर करायसाठी तो असे करून राहिले. बघा, यहोवानं पाणीला मारले आणि पाणी रक्त झाले. यहोवा त्या देशावर बेडूकला पाठवण्याचे विचार केले. हे विचार मोशेचे नाही, पण देवाचे आहे. हे क्रिया मोशेचे नाही, पण देवाचे आहे. पण मोशे फारोच्या समोर उभे राहून म्हणतो का आमचा देव असे तुला सांग म्हणत आहे. इतकेच त्या लोकांचे भूमिका आहे. देवाचे लोक देवाचे सेवा केली पाहिजे. हे आपले आणि परमेश्वरच्या मधामध्ये शपथ असले पाहिजे का प्रत्येक विश्वासी देवाची स्तुती आणि प्रशंसा केली पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये रुकावट आणणारा व्यक्ती कोणी पण असो, तो शिक्षाचा पात्र होतो. देवाची आराधना करण्यामध्ये अडकवणारा व्यक्ती तो शिक्षाचा पात्र होते. आपल्यासाठी फारो चांगले उदाहरण आहे. नील नदीत बेडक्यांचे सुडसुडाट होईल आणि तुझ्या मंदिरात, तुझ्या शयगृहात, तुझ्या अंतरुणावर, तुझ्या चाकरोन्या करण्याचे घरात, त्याच्या प्रजांवर,
तुझ्या भट्ट्यांत आणि कताविटीत बेडुकांचे बेडूक होतील. परमेश्वर तुझा देव आहे, यासाठी हे सर्व कार्य घडणार. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनला सांग की आपली काठी हाती घेऊन नद, नाले वा तलाव यावर आपला हात उघडव आणि बेडूक मिस्र देशावर चढून येतील असे कर. अहरोननं मिस्रातील जलशयावर आपले हात उघडले तेव्हा बेडूक बाहेर निघले आणि त्यांनी मिस्र देश व्यापून टाकले. जादूगरांनीही आपले मंत्रतंत्रांनी तसेच केले. त्यांनी मिस्र देशावर बेडूक आणले. मग फारो मोशे व आरोन यास बोलावून आणून म्हटले, परमेश्वरापाशी विनंती करा की माझ्यापासून व माझ्या प्रजापासून त्याने हे बेडूक दूर करावे. बघा, इथं तंत्रमंत्राच्या द्वारा मिस्र देशाच्या लोकांना बेडूक आणले, पण ते लोक त्याला पळू नाही शकले. बघा, इथे त्या लोकांना आपल्या देशामध्ये बेडूक आणले, पण त्याला काढू नाही शकले. बघा, दुष्ट आत्माला शक्ती आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक अद्भुत शक्ती देवाकडे आहे, इथं आपल्याला दिसून राहिले. म्हणजे परमेश्वर प्रीत्यार्थ यज्ञ करण्यासाठी मी तुझ्या लोकांस जाऊ देईन. मोशे फारोस म्हणाला, तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीतीस करून नदीत मात्र राहू द्यावे. म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी आणि तुझ्या प्रजेसाठी कोणत्या समयी आराधना करावी हे सांगण्याचा मन माझ्या ऐवजी तुला असो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा त्यांना म्हटले की तुझ्या आज्ञाप्रमाणे होईल. माझे तुला कळेल की आमचा देव परमेश्वर यासारखा अन्य कोणी नाही. म्हणजे त्या दिवस पूर्ण त्या मिस्र देशामध्ये असलेले जादूगर तंत्रमंत्राच्या द्वारा ते लोक प्रयत्न करतील. यासाठी मोशे अगोदरच म्हणत आहे का ते लोक नाही करू शकतील. मी कधी करावे, मोशे म्हणतो. म्हणजे मोशे इथं म्हणून राहिले का फारो तुझ्याकडं समस्या आहे आणि जेव्हा तू म्हणशील मी तेव्हा त्या समस्याला तुझ्यापासून दूर करतील. बेडूक तुझ्यापासून, तुझ्या घरातून, तुझ्या सेवकापासून, तुझ्या प्रजेपासून दूर होतील. ते फक्त नदीत राहतील. मोशे आणि अहरोन हे फारोपासून निघाले आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते. त्यास बंदीने मोशे परमेश्वराची आराधना केली. परमेश्वरानं मोशाची विनंतीप्रमाणे केले. घरी, दारी, अंगणात व शेतात बेडूक होते ते सर्व मरून गेले. लोकांना ते गोळा करून त्यांचे ढीग केले. तेव्हा सर्व जमीनवर घाण सुटले. हा असा दम घेण्यास अवकाश मिळाला हे पाहून फारोन आपले मन कठीण केले आणि त्याचे ऐकले नाही. परमेश्वरानं असे सांगितलेच होते. तो गोष्टीमध्ये चुकला आणि तो ऐकला नाही आणि त्याचे हृदय कठीण झाले. त्यानं आपल्या मांत्रिक लोकांना बघले आणि त्याला वाटले का यहोवा पण असेच असन. तो आपल्या हृदयाला कठीण करून उभे आहे. तो आपल्या शब्दामध्ये चुकले आणि देव त्याला बघून राहिले. बघा, इथे पुष्कळ संदर्भामध्ये पुष्कळ लोक आपल्या पापाच्या क्षमाच्या पश्चाताप उपासना केल्यानंतर ते लोक अजून पापामध्ये आपल्या जीवनाला जगतो.
हे क्रम अनुसार तिसरवी विपत्ती आहे आणि या अध्यायामध्ये हे दुसरी विपत्ती आहे. 16 वचनपासून ते 20 वचनपर्यंत. मग परमेश्वरानं मोशेला म्हटले, आरोनला सांग की आपली काठी उघडून जमिनाच्या धुळीवर मार, म्हणजे मिस्र देशावर त्या धुळीचे उवा बनतील. त्यांनी तसेच केले. आरोननं आपल्या हातातील काठी उघडून जमिनाच्या धुळीवर मारले, तेव्हा मनुष्य व पशु यांना उवा झाले. जमीन वरील धुळीचे सर्व मिस्र देशावर उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगरने आपले मंत्र बोलून तसेच प्रकार केले, पण त्यांना ते न साधले. मनुष्य व पशु उवानं भरून गेले. रक्त आणि बेडूक जादूगर लोकांना आटले, पण उवा नाही आणू शकले. त्या लोकांना हे कार्य नाही करू शकले. फक्त हे कार्य देवच करू शकते असे जादूगरांना म्हटले. हे देवाचे सामर्थ्य आहे, हे आमच्या सामर्थ्याद्वारा नाही होऊ शकत असे ते सांगून राहिले. यावेळी देवानं फारोला चुनवती द्यासाठी नाही म्हटले. डायरेक्ट देवानं मोशाला हे तिसरी विपत्तीच्या विषयी करायला सांगितले. तेव्हा जादूगीर फारोस म्हणाले, यात देवाचे हात आहे. तरी फारोचे मन कठीण होऊन त्यांचे ऐकले नाही. परमेश्वरानं असे सांगितलेच होते. नंतर परमेश्वरानं मोशाला सांगितले, पहाटे सूट आणि जाऊन फारो पुढे उभे राहा. तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना माझी उपासना करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे. त्यास जाऊ देणार नाही तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकावर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशा थावे पाठवीन. हे सर्व का आहे? हे सर्व मिस्र देशचे लोक आराधना करण्याची गोमाशा, उवा, बेडूक हे सर्व मिस्र देशाचे देवताचे चिन्ह आहे. यासाठी याच्याद्वाराच त्यांची परीक्षा घेत आहे. याच्याद्वाराच देव त्यांना त्रास देत आहे. आणि यहोवा सांगून राहिले का मीच देव आहे. मिस्री लोकांच्या घरी व ते राहतात तो सर्व प्रदेश गोमाशांच्या थावेनं व्यापून टाकीन. देव आपल्या लोकांना वाचवतो. तो आपल्या लोकांची सुरक्षा करतो. तुला सर्व विनाशकारी विपत्तीपासून मी तुला वाचवतो असे देव म्हणत आहे. स्तोत्रसंहिता याचा 51 अध्यायामध्ये तो आपले दुर्ग आहे, तो आपले शरणस्थान आहे असे तिथं त्याचे वर्णन आहे. नाश करणारी विपत्तीपासून तो आपल्या लोकांना वाचवतो. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहे, तो मी त्याच दिवशी अलग करीन. गोमाशाच्या थवे तिथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे तुला कळेल. माझ्या प्रजामध्ये व तुझ्या प्रजामध्ये भेद राखीन. उद्या हा चमत्कार होईल. देवानं फारोला 24 तासाचा वेळ दिला. त्याच्या आतमध्ये तू ऐकीन का? परंतु फारो ऐकले नाही. त्याप्रमाणे परमेश्वर केले. फारोच्या मंदिरात, त्याच्या सेवकाच्या घरात व अवैध मिस्र देशात गोमाशाच्या
थावेचे थावे आले. गोमाशाचा हा थ्याव्यानं मिस्र देशाची खराबी झाली. हे गोमाशा आपल्या घरामध्ये असतील असे माशा नाही, हे वेगळेच असते आणि याच्याद्वारा फार त्रास होतो. मग फारोनं मोशे व अहरोन यास बोलावून आपण म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपले देवाला यज्ञ करा. बघा इथे फारो काय म्हणून राहिले का तुम्ही जवळ जावा, आणि देव काय म्हणतो का तुम्ही दूर देशात जावा. मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर यास करणार आहो त्याची मिस्री लोकांस किळस होईल. मिस्री लोकांचे दृष्टीनं कीड सावणं असं यज्ञ आम्ही केलेस तर आम्हास दगडानं मारून करण्याचे नाहीत काय. आम्ही रानात 3 दिवसाच्या वाटेवर जाऊन आणि परमेश्वर आमचा देव आम्हास सांगल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. बलीचे एक विधान आहे आणि त्या विधानला तयार करणारा देवच आहे. मानवचे विधान देवाचे काहीच काम नाही येणार, असे इथं मोशे सांगून राहिले. फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव यास यज्ञ करावे यासाठी मी तुम्हास जाऊ देतो. म्हणजे फारो म्हणतो का 1 दिवसासाठी जावा, असे त्याचे म्हणण्याचे हे होते. तुम्ही जवळच राहा, दूर नका जावा. त्याचे दुःख हेच होते का इस्रायली लोक त्यांच्या देशातून निघून जातील. यासाठी फारो असे त्यांच्यासोबत बोलून राहिले. मोशे म्हणाला, पहा, मी तुझ्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की फारो व त्याचे सेवक आणि त्याची प्रजा याच्यावरील गोमाशाचे थावे उद्या निघून जावतो. मात्र परमेश्वर प्रीत्यार्थ यज्ञ करण्यासाठी लोकांस जाऊ न देण्यासंबंधाने फारोनं पुनरुवचन करू नये. मग मोशेनं फारो समोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वरानं मोशाचे विनंतीप्रमाणे केले. फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा याच्यावर आलेले गोमाशांचे थवे त्यानं दूर केले. एकही गोमाशा राहिले नाही. तथापि फारोनं या खेपसही आपले मन कठीण केले आणि लोकांस जाऊ दिले नाही. आतापर्यंत 4 विपत्ती देशावर आले. या विपत्तीच्या द्वारा त्याच्या देशाला त्रास होऊन राहिले, पण फारो आपल्या हृदयाला कठीण करून इस्रायली लोकांना आपल्या देशातून बाहेर जाऊ नाही देत आहे. फारोसारखे कठीण हृदय प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. प्रत्येक मनुष्य देवाचे ऐकून देवाचे मागे चालले पाहिजे, हाच संदेश आहे.